नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी पनीरची भाजी कशा प्रकारे बनवलेली आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल. एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे. तर चला तर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी एक पनीर घेतलेले आहे आणि त्याला मी तव्याला थोडंसं तूप लावून दोन्ही बाजूने असं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता दोन्ही बाजून मी पनीरला भाजून घेतलेलं आहे आणि आता मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्याचे आता बारीक पीसेस कट करून घेणार आहे. बघा असं मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहे पनीरचे. त्यानंतर तिकडं मी साईडला 4 कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो पण घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे. आणि जे पनीर कट केलेलं ते प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आणि इकडं मी कांद्याचे सगळे मी आता वरची साली सगळे काढून घेणार आहे. आता ह्याच्या मी कांद्याचे सगळे साले काढून घेतलेले आहे आणि त्याच्यातलं मी 3 कांदे जे आहे ते मी उभं चिरून घेणार आहे आणि त्याच्यातला एक कांदा जो आहे तो बारीक कट करून घेणार आहे. बघा मी अशा प्रकारे उभे कांदे चिरून घेतलेले आहे. बघा अशा प्रकारे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि ते प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि इथं मी टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे ते पण मी कट करून प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता मी अशा प्रकारे पनीर आणि उभा कांदा वगैरे चिरून जे मी ठेवलेलं ते आता मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. इकडं मी गॅसवर कढई ठेवलेलं, कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जे 3 उभे कांदे जे चिरून घेतलेले ते त्याच्यामध्ये मी भाजून घेणार आहे आता. आणि त्याच्यामध्येच लसूण पण घालून घेतलेलं आहे. तुम्ही जेवढं लसूण भाजीमध्ये जास्त घालशील तेवढी भाजी टेस्ट मस्त लागते. आणि त्याच्यामध्येच कांदा आधी 2 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी जो बारीक टोमॅटो चिरून घेतलेला ते पण त्याच्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि त्याला आता 2 मिनिटं कंटिन्यू चमच्याने हलवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून जो बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो मी त्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी अद्रक लसूणची पण पेस्ट घालून घेतलेली आहे. आणि जे मी मिक्सरला प्युरी बनवून घेतलेलं ते पण त्याच कढईमध्ये मी घालून आता तेल सुटेपर्यंत मी त्याला 2 मिनिटं भाजून घेणार आहे. आणि इकडं मी तोपर्यंत मसाला घेतलेला आहे. इकडं लाल तिखट, गरम मसाला, परत मीठ, थोडंसं गूळ पावडर हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ह्याला आता मी मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि ते जो मी मसाला साईडला काढून घेतलेलं लाल तिखट वगैरे ते मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि त्याला आता मी कंटिन्यू चमच्याने 1-2 मिनिटं हलवून घेतलेलं आहे कारण की खाली करपायला नको म्हणून. आणि मस्त असं कलर पण सुटलेला आहे. बघू शकता असं वास पण मस्त सुटलेला आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. बघा असं. आणि ते मी पनीरचे पीसेस बारीक कट करून घेतलेलं ते त्याच्यामध्ये पाणी आधी उकळी येऊ दिलेले आहे आणि उकळी आल्यावर मग ते पनीरचे पीसेस मी त्याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहे. आणि त्याला आता मी 5-10 मिनिटं तरी ते पाणी जरा आटूसपर्यंत मी शिजवून घेणार आहे. बघा असं मस्तपैकी. बघा अशी मस्तपैकी माझी पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू